सुमती आणि भद्रायू कथा. सूत सांगतात, दाशार्ह देशाचा राजा वज्रबाहूला अनेक राण्या होत्या. त्याची पट्ट राणी सुमती गरोदर असताना तिच्या सवती तिचा द्वेष करायच्या. सुमतीचा पुत्र राज्याधिकारी होऊ नये म्हणून त्यांनी सुमतीवर अन्नातून विषप्रयोग केला. विष अंगावर फुटून तिला ठायी ठायी जखमा झाल्या. तशातच ती प्रसूत झाली. जन्मलेल्या मुलाच्या अंगावरही फोड होते व त्यातून अहोरात्र रक्त व पू गळत असे. पडलेल्या क्षतांमुळे दुर्गंधी येत असे. राजाने अनेक नामांकित वैद्यांकडून खूप औषध उपचार केले, पण त्या दोघांची ही व्याधी बरी होत नव्हती. शेवटी कंटाळून राजाने एक कटू निर्णय घेतला. राणीला व मुलाला रथात घालून निर्जन अरण्यात सोडून दिले. अरण्यात सोडल्यामुळे सुमती अतिशय खडतर परिस्थितीत सापडली होती. तिच्या देहासोबतच तिचे अंतकरणही दुखावले होते. सुमती शिवभक्त होती. ती सतत शंकराचा धावा करत असे. हे शंभू महादेवा, तुला माझी दया कशी येत नाही? भक्तरक्षक अशी तुझी त्रिजगती कीर्ती. हे कैलासपती, तू जगाला वंद्य आहेस. मूर्तिमंत ब्रह्मानंद आहेस. हे पंचवदना, तू त्रिदोषांचे निवारण करणारा जगाचे आदिस्वरूप आजन्मा आणि अजित आहेस. तूच हे मायारूपी चक्र चालवितोस. विश्वाला अंतर्बाह्य व्यापून असलेल्या हे जगद्गुरू, मी तुला शरण आहे. माझ्यासाठी धावत ये. मला मार्ग दाखव. सुमती भयंकर हाल अपेष्टा सोसत असताना पक्षी तिला सावली देण्यासाठी पंख पसरत असत. तिच्या बाळावर पाणी शिंपडून त्याच्या तोंडात मध व फळांचे मधुर रस चोचीने घालत असत. वनगाई शेपटीने बाळाला वारा घालत असत. त्या सर्वांचे प्रयत्न पाहून राणीलाही भरून यायचे. अरण्यातून जात असताना तिची एका गावोगावी माल विकणाऱ्या वाण्याबरोबर भेट झाली. त्याने तिला व तिच्या मुलाला वैश्यनगरास आणले. तिची आणि नगराधिपती पद्माकर याची भेट घालून दिली. तिचे पूर्ववृत्त ऐकून पद्माकरालाही खूप वाईट वाटले. पद्माकराने सोमतीला धर्मकन्या मानून आश्रय दिला व जवळच एक घर बांधून दिले. त्यांनी सुमती व तिच्या मुलावर अनेक वैद्यांकरवी उपचार केले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी निराश सुमतीने शंकरावर आपला भार सोडला. पुढे काही दिवस लोटल्यावर सुमतीचा मुलगा मरण पावला. तो तिच्या जगण्याचा एकमात्र दिलासा होता. तिच्या शोकाला पारावार उरला नाही. तेव्हा तिने ऋषभ या महान शिवयोग्याचे आगमन झाले. त्याही परिस्थितीत पद्माकराने त्याचे स्वागत करून पूजा केली. ऋषभाने सुमतीला विरक्तीपर उपदेश केला. ऋषभ म्हणाला, सुमती, रडून रडून एवढा शोक कशासाठी करीत आहेस? तुझे पूर्वजन्मीचे माता, पिता, आप्त, पती, पुत्र हे सर्व आज कोठे आहेत सांगशील? 84 लक्ष योगी फिरत आलीस. तेथील तुझे सगळे सोयरे कुठून आले? कुठे गेले तेही सांग. पुढे जन्ममरणाचे असे किती फेरे घालायचे आहेत याचा कधीतरी विचार केला आहेस का? आत्मा हाच अमर आहे, नित्य व शाश्वत आहे. शरीर क्षणभंगूर आहे, नाशिवंत आहे. अगं, पाण्यावर तरंग उठतात आणि विरून जातात. मृगजळही दिसते. पण या गोष्टी जशा मिथ्या आहेत तसेच शरीरही मिथ्यच. चैतन्य अडून तयार झालेली एक लाट. तिचा शोक कशासाठी करायचा? या शरीराबद्दल मी काय सांगू? हे तर कष्टरूपी वृक्षांचे उद्यान आहे. मुली, गुरुला शरण गेले नाहीत तर प्राण्यांचा उद्धार कसा होणार? म्हणूनच म्हणतो, हा सगळा मायेचा पूर आहे. हे तू लक्षात घे आणि वेळेत सावध हो. या शरीररूपी घराची आसक्ती धरू नकोस. गंगेमध्ये 2 काष्टांनी एकत्र यावे, काही काळ जोडीने प्रवाहातून जावे आणि अंती विलग व्हावे. तसेच पतीपत्नीचे प्रपंचातील सहजीवन असते. जेवढा ऋणानुबंध तेवढाच सहवास. कितीतरी पक्षी झाडावर येऊन बसतात.
ऊन लागते म्हणून वाटसरू झाडाच्या सावलीत येतात. आल्या गेल्या पाखरांची व पाणथंस्तांची चिंता वृक्ष करतो का? सगळे सोयरेही तसेच असतात. प्रपंच हा नुसता खेळ आहे. आपण त्याला सत्य मानतो हेच मोठे अज्ञान. मायामय प्रपंच वृक्षावर जीव आणि शिव हे दोन पक्षी बसलेले आहेत. शिव सर्वसाक्षी आहे, नित्य सावध आहे, तो कशातही गुंतत नाही. जीव विषयरूपी फळे खातो आणि त्याला स्वतःचाच विसर पडतो. तो जन्ममरण भोगत राहतो. त्यामध्ये एखादा पुण्यवंत जीव सद्गुरूला शरण जातो. तो पुण्यवंताला त्याचे निज स्वरूप दाखवितो. मग तो पुण्यवंत स्वतः शिवस्वरूप होऊन शिवाची भक्ती करतो. ते दिव्य निरूपण ऐकून पद्माकर व सुमतीला धन्य धन्य वाटले. सुमतीने धावत जाऊन शिवयोगी ऋषभचे पाय धरून त्याला आपल्यावर कृपा करण्याची विनंती केली. ते ऐकून ऋषभाचे मन द्रवले. त्याने सुमतीला शिवाचा महामृत्युंजय मंत्र सांगितला. महामृत्युंजय जपानी भारलेले भस्म तिच्या सर्वांगाला लावले. त्या भस्माच्या प्रभावाने सुमतीच्या अंगावरील सर्व जखमा बऱ्या होऊन ती तेजस्वी व अप्सरांपेक्षाही सुंदर दिसू लागली. तसेच मंत्रोक्त भस्म ऋषभाने तिच्या मृत पुत्राच्या अंगाला लावले. त्यायोगे प्राणसंचार होऊन तोही जिवंत झाला, पूर्ण निरोगी व सुस्वरूप झाला. ते पाहून पद्माकरास धन्य वाटले. गुरुकृपा व गुरुमंत्राने तो प्रभावित झाला. सुमतीने आपल्या मुलाला ऋषभच्या पायावर घातले आणि हात जोडून म्हणाली, सद्गुरुनाथा, मी माझा जीव तुझ्यावर ओवाळून टाकला. माझ्या शरीराच्या पादुका करून तुझ्या चरणी घातल्या तरी तुझे उपकार फिटणार नाहीत. शिवयोगी ऋषभ म्हणाला, मुली, या तुझ्या पुत्राला आयुष्य, आरोग्य, अद्भुत ऐश्वर्य प्राप्त होईल. हा पृथ्वीवर राज्य करेल. मी याचे नाव भद्रायू ठेवीत आहे. हा मोठा होईपर्यंत तू येथेच राहा. मृत्युंजय मंत्राचा श्रद्धेने त्रिकाल जप कर. पण हा राजपुत्र आहे ही गोष्ट कोठेही प्रकट करू नकोस. शिवयोगी ऋषभ पद्माकर व त्या मायलेकरांना अनेक आशीर्वाद देऊन अंतर्धान पावला. सुमती तेथेच राहिली. शिवयोगी ऋषभांच्या आठवणीने तिचा कंठ दाटून येत असे. यानंतर भद्रायू 12 वर्षाचा झाल्यावर एके दिवशी शिवयोगी ऋषभ पुन्हा अकस्मात प्रकट झाला. सुमती व भद्रायू यांनी धावत जाऊन त्याचे पाय धरले. अश्रूंनी त्याचे चरण धुतले. आदराने घरात नेऊन पूजन करून स्तुती केली. पूर्वीचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या ऋषभाने भद्रायूला नीतिधर्म समजावून सांगितला. ऋषभ म्हणाला, बाळभद्रा, वेदशास्त्रे आणि पुराणे यामध्ये धर्म व नीतीविषयक जे नियम सांगितलेले आहेत त्यांचे यथायोग्य पालन कर. माता, पिता व गुरु यांच्यावर निष्ठा ठेव. सर्व भूतांच्या ठाई एक शिवतत्वच आत्मरूपाने विराजमान आहे याचे नित्य स्मरण ठेव. काळ, वेळ आणि आसपास कोण आहे याचे भान ठेवूनच बोल. अतिथी, देव, मित्र, स्वामी, वेद, विद्या, यज्ञकर्म, पशु, शेती, विद्या आणि संपत्ती यांच्यावर वारंवार लक्ष द्यावे. आपली लहान मुले, पत्नी, शत्रू, दास, घरातील घटना व प्रसंग, आजारपण यांची कधीच अपेक्षा करू नये. लोकांच्या कल्याणाची इच्छा धरावी. कोणत्याही प्रकारे परपीडा करू नये. परस्त्री व परद्रव्य यांची अभिलाषा करू नये. स्नान, जप, अध्ययन, होम व ब्राह्मणांची सेवा, श्रवण, मनन, निजध्यास या गोष्टी आळस न करता तत्परतेने कराव्यात. श्रम, भोजन आणि निद्रा या गोष्टी प्रमाणात असाव्यात. दान, सत्कर्म, अभ्यास व श्रवण यात कधीच आळस करू नये. धर्मपत्नीवर प्रेम करावे. परस्त्रीविषयी आदर व सद्भावना ठेवावी.
शत्रूंविषयी क्रोध, साधुजनांविषयी नम्रता, द्वेष्टजनांविषयी मद, संत व भक्त यांविषयी विनय, संसारात संत्रस्त करणाऱ्या दुर्जनाविषयी मत्सर व दंभ आणि सर्वसामान्य लोकांविषयी हितभावना धरावी. शंकराचे नित्य ध्यान करावे. त्याने हलाहल प्राशन करून जगाला संकटातून सोडविले. त्याच्याप्रमाणे आपले जीवन लोककल्याणासाठी कसे उपयोगी पडेल याचा विचार करावा. आपले धन, आयुष्य, गृहकलह, मैथून, औषध, मंत्रविद्या, गुरुमंत्र, दिलेले दान, आपला मान व झालेला अपमान याविषयी कुठेही वाच्यता करू नये. निंदा करणारे, शिवभक्तीस विरोध करणारे, मद्यपी, कृतघ्न, धर्मभ्रष्ट यांचे दर्शन करू नये. बंधू, सोयरे, स्वजन यांच्याशी जेवढ्यास तेवढा संबंध ठेवावा. शिवभक्ताने आपल्या मस्तकी, कंठी, दंडात व मनगटात रुद्राक्ष धारण करावे. शिवपूजन प्राणांतीही सोडू नये. नेहमी शिवकवच म्हणावे. मृत्युंजय मंत्राचे सामर्थ्य फार मोठे आहे. या मंत्राचे निष्ठेने नित्यपठन केल्यास अपमृत्यू येत नाही. मृत्यूभय नाहीसे होते. सोमवार, प्रदोष, शिवरात्र या व्रतांचे श्रद्धेने विधियुक्त आचरण करावे. शास्त्राला प्रमाण मानून सत्पात्री दान दिल्याने ऐश्वर्य वाढते. सुंदर पत्नी, उत्तम व रसाळ वाणी, उत्तम चारित्र्य व औदार्यादी सद्गुण असणाऱ्याचे जीवित सफल होय. स्पष्ट व खरे बोलणे हेच वाणीचे व्रत होय. संकटकाळी धैर्य धरावे. युद्धात पराक्रम करावा. याचकांना विनमुख पाठवू नये. जिथे शिवलिंगाचे पूजन होत नाही तेथे मुद्दाम जाऊन पूजन करावे. जो दुसऱ्याचे कर्तृत्व पाहून चरफडत नाही, दुसऱ्याच्या आनंदात मनपूर्वक सहभागी होतो, जो सर्वांचे हित चिंतितो तोच खरा शिवभक्त. पृथ्वीवर खरी 4च मोठी रत्न आहेत: अन्न, पाणी, सुभाषिते व औदार्य. कोणाच्या वर्मावर बोट ठेवून त्याला अपमानित करू नये. साधू संतांचे आशीर्वाद घ्यावेत. शिवकृपेने भाग्य झाला तर स्वधर्म सोडू नये. गुरु आणि शंकर हे एक रूपच आहेत. त्यांच्यात कधीही भेदभाव करू नये. कुल, शील, विद्या, धन, राज्य, तप, रूप आणि यौवन या 8 गोष्टींचा फार लवकर गर्व होतो, म्हणून सावध राहावे. सौंदर्याने मनुष्य शोभून दिसतो. त्याने सद्गुणरूपी अलंकार धारण केले असतील तर ते सौंदर्य खुलते. जर तो ज्ञानीही असेल तर उत्तमच. अशा ज्ञानी मनुष्याच्या अंगी दया, क्षमा व शांती असेल तर तो सर्वश्रेष्ठ होय. सूत म्हणाले, अशा प्रकारे त्या शिवयोग्याने भद्रायूला अनेक प्रकारे सधर्माचा व नीतीचा उपदेश केला. त्या उपदेशवचनांचे पालन केल्याने आपल्याला व्यवहारात अडचणी येणार नाहीत. कवी म्हणतो, कैलास पर्वत हा 7वा अध्याय म्हणजे कैलास पर्वत. त्यावर उमारमण वास करतो. याचे पारायण हीच गिरीप्रदक्षिणा. ती करणाऱ्या सद्भक्तांना निर्दोष यश मिळते. किंबहुना हा अध्याय म्हणजे हिमालय. भक्ती ही त्याची कन्या उमा. तिच्याशी विवाह करून तो शंकर जणू सासरेच्या घरीच राहिला आहे. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. फलश्रुती. या अध्यायाच्या पठनाने स्वभाव सुधारेल, सन्मान मिळेल, अनाथ सनाथ होतील, सद्गुरूची भेट घडेल.